गुरुचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज गुरुवार आहे बघा, आपल्या सर्वच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण आज आहे आपल्या गुरूंचा दिवस। खरं तर गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या स्वामींच्या सेवा करत असतो, गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या सेवा करत असतो। गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी, गुरुबळ प्रबळ होण्यासाठी काही उपाय केलेत तर ते सगळेच उपाय तुम्हाला शीघ्र फलदायी ठरतात, म्हणजे त्वरित लाभ देणारे ठरतात। बघा, आयुष्यामध्ये तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे। ज्याचा गुरु स्ट्रॉंग असतो त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची विघ्न, संकट, कुठल्या प्रकारची अडचण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कधीच येत नाहीत, आणि जरी आल्या तरी पण गुरु स्ट्रॉंग असल्यामुळे त्या ज्या अडचणी, ती जी संकट आहेत ती निर्विघ्नपणे पार पडली जातात। त्यामुळे गुरुबळ स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे। खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्याच एक गुरुवारचा एक विशेष, एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। हा एक उपाय केल्याने तुमचं जे गुरुबळ आहे ते स्ट्रॉंग होईल। तुमच्या अडलेल्या ज्या कुठल्या इच्छा असतील, अगदी अनेक वर्षांपासून असतील, अनेक महिन्यांपासून असतील, किंवा अशी एखादी इच्छा असेल जी 8 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहे, की 8 दिवसात माझं हे काम झालंच पाहिजे, 8 दिवसात माझी ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे। मग अशी कुठलीही इच्छा तुमच्या आयुष्यामध्ये जी अडलेली असेल, तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी इच्छा असेल जी इच्छा पूर्ण तर व्हायला येते, पण मध्येच काहीतरी विघ्न येतात, मध्येच काहीतरी संकट येतात, मध्येच काहीतरी असं होतं की ती जी इच्छा पूर्ण व्हायला येते ती अपूर्ण राहते। अशा कुठल्याही इच्छेसाठी हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे। मासिक धर्म सुतक काळ असेल तर त्या वेळामध्ये किंवा त्या काळात हा उपाय करता येणार नाहीये, इतर वेळेस कुणीही हा उपाय केला तरीही चालेल। आता उपाय काय आहे ते संपूर्ण ऐकण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, गुरुवारच्या दिवशी दिव्यामध्ये तुम्हाला अशी एक गोष्ट टाकायची आहे, अशी एक वस्तू टाकायची आहे जी वस्तू टाकल्याने तुमच्या अडलेल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील, तुमच्या घरात लक्ष्मी कृपा व्हायला लागेल, तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपायला लागेल, घरामध्ये जी गरिबी आहे ती गरिबी कुठेतरी हटायला लागेल, आणि जे जे तुम्ही सांगाल ते सर्वच काही तुमच्या मनासारखं घडायला लागेल। आता काय करायचं आहे? हा जो उपाय आहे तो गुरुवारीच करता येणार आहे। गुरुवारपासून सलग तुम्हाला 8 दिवस हा उपाय करायचा आहे। या गुरुवारी सुरुवात केली तर जो पुढचा गुरुवार आहे त्या पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे। पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा जो उपाय आहे तो गुरुवारपासून तुम्हाला याची सुरुवात करायची आहे, तर पुढचा गुरुवार येईपर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे। तुम्हाला काय करायचंय? तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर जो एक दिवा लावलेला आहे त्याच दिव्याच्या बाजूला तुम्हाला अजून एक दिवा लावायचा आहे, ठीक आहे? जो तुम्ही रोज रेग्युलर दिवा लावताय तो दिवा तर तुम्ही रोजच लावायचा आहे, मात्र त्याच्या बाजूला एक इच्छापूर्तीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। आता दिवा कुठला घ्यायचा? तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही तांब्याचा, पितळेचा, चांदीचा जो कुठला दिवा असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल। फक्त दिव्यामध्ये 2 वातींची पिळून एक वात बनवायची आहे, ती वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे। वात थोडी लांब असावी, कारण हा जो दिवा आहे तो आपल्याला अखंड 8 दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे, ठीक आहे? 8 दिवस आपल्याला हा दिवा जो आहे तो पेटता ठेवायचा आहे, त्यामुळे वाट थोडीशी मोठी घ्यायची आहे। दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला घालायचं आहे। त्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे। अष्टगंधाचा एक स्वस्तिक, अष्टगंध आणि चंदन मिक्स करून एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे। दिव्याच्या बाजूला एक फूल ठेवून द्यायचं आहे, एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे, बाजूला अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर एक वाटी घ्यायची, एक छोटीशी प्लेट किंवा एक वाटी घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये तुम्हाला 21 अख्खे तांदूळ, 21 अख्खे तांदूळ, या तांदळाच्या वरती थोडंसं हिना अत्तर शिंपडायचंय। व्यवस्थित ऐका, 21 अख्खे तांदूळ यावरती थोडंसं हिना अत्तर शिंपडायचं आहे। हिना अत्तर नसेल तुमच्याकडे गुलाबाचं, मोगऱ्याचं जे कोणतं अत्तर असेल ते घेतलं तरीही चालेल, ठीक आहे? अत्तर शिंपडल्यानंतर यामध्ये थोडीशी चंदनाची पावडर टाकायची आहे।
जी कोरडी पावडर असते ती थोडीशी टाकायची, नसेलच तर ओलं चंदन असेल तर ते टाका आणि त्यासोबत तुम्हाला यामध्ये अष्टगंध टाकायचे. ठीक आहे, अष्टगंध. या सर्व ज्या गोष्टी तुम्ही वाटीमध्ये टाकलेल्या आहेत, आता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हातात काढून घ्यायच्या आहेत. 21 तांदूळ, अष्टगंध, चंदन, शिंपडलेलं, तर हे सगळं तुम्हाला एका हातात काढून घ्यायचे, उजव्या हातात, आणि दोन्ही हातांनी या गोष्टी अशा चोळायच्या आहेत. चोळत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे तांदूळ आहेत ते वाटीमध्ये ठेवून द्यायचे, वाटीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर हे जे 3 बोट आहेत, करंगडीच्या शेजारची ही जी 3 बोट आहेत, हे बोट सोडून या 3 बोटांनी तुम्हाला ते जे तांदूळ आहेत यातले थोडेसे तांदूळ उचलायचे आहेत, 1 ते 2 दाणे, आणि ते दिव्यामध्ये टाकायचे. जो दिवा तुम्ही प्रज्वलित करून घेतलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घातलेलं आहे, तर त्या दिव्यामध्ये या 3 बोटांनी ते तांदूळ तुम्हाला टाकायचे, अर्पण करायचे. तांदूळ टाकत असताना नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे पुरुष सूक्त आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात प्रभावी आणि आवडती सेवा म्हणून तिथे लिहिलेलं आहे, तर ते जे पुरुष सूक्त आहे ते तुम्हाला म्हणायचे. जसं श्री सूक्त म्हणतो आणि कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने हे तांदूळ तुम्हाला घ्यायचे, तांदूळ थोडे थोडे दिव्यात घालायचे आहेत आणि तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. तुम्ही प्राकृतमध्ये म्हटलं तरीही चालेल, संस्कृतमध्ये म्हटलं तरीही चालेल. फक्त 5 मिनिटांची ही सेवा आहे, फक्त 5 मिनिटं तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे. संपूर्ण पुरुष सूक्त म्हणेपर्यंत हे जे तांदूळ आहे ते थोडे थोडे त्या दिव्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर पुरुष सूक्त म्हणून झालं, तांदूळ संपले की त्यानंतर 2ही हात जोडायचे आहेत आणि 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात. ठीक आहे. सेवेला सुरुवात करण्याअगोदर एक सांगायचं राहिलं, सेवेला सुरुवात करण्याअगोदर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा आपल्या महाराजांना सांगायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची. आता समजा तुम्ही गुरुवारी सकाळी बसलात किंवा संध्याकाळी ही सेवेला सुरुवात केली, तर 8 दिवस कंटिन्यू सकाळ किंवा संध्याकाळ एकच टायमिंग ठेवायचा आहे. 8ही दिवस एकच टायमिंग ठेवायचा आहे. दररोज तुम्हाला काय करायचं आहे, हा जो दिवा आहे, हा दिवा आता समजा मी आज केलं, ठीक आहे, दिवा प्रज्वलित आहे, दिवा विझू द्यायचा नाही. मध्ये समजा विझलात तर काय काळजी करू नका, मॅचिस लावा आणि पुन्हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे. तेल सतत टाकत राहायचं आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, आज मी सकाळी केलंय तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे, सकाळी त्याच टायमाला बसायचं आहे. पुन्हा एका वाटीमध्ये 21 तांदूळ घ्यायचे, पुन्हा त्यामध्ये अत्तर घालायचं आहे, थोडंसं अष्टगंध, चंदन टाकायचे, पुन्हा ते तांदूळ असे चोलायचे, स्वामीचा जप करायचा आहे. पुन्हा या 3 बोटांनी तांदूळ घ्यायचे आणि त्या दिव्यामध्ये घालायचे. आता आधीच्या दिवशी घातलेले तांदूळ काय करायचे, आधीच्या दिवशी घातलेले तांदूळ हे तसेच ठेवायचे, हे नव्याने त्यामध्ये घालायचे. तिसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने हे करायचं, चौथ्या दिवशी पुन्हा नव्याने ते तांदूळ घ्यायचे, पुन्हा या सर्व गोष्टी मिक्स करून पुन्हा एकदा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणत हे तांदूळ त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे. जेव्हा 8वा दिवस असेल, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, बरोबर गुरुवारी 8वा दिवस येईल, तर गुरुवारी पुन्हा ही सेवा तुम्हाला करायची आहे. पुन्हा हे तांदूळ अर्पण करायचे सकाळी किंवा सायंकाळी, ज्या टायमाला तुम्ही करताय त्या टायमाला करून झालं की त्यानंतर रात्री 6:30, 7:30, 8:30, 9:30 या दरम्यान, म्हणजे 7:30 ते 9:30च्या दरम्यान तुम्हाला काय करायचंय, या दिव्यामध्ये घातलेले जे तांदूळ आहेत, अगदी 8 दिवस तुम्ही जे घातलेले तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला काढायचे. ठीक आहे. हे सर्व तांदूळ तुम्हाला काढून एका मातीच्या पंटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या मातीच्या पंटीमध्ये त्या तांदळांच्या वरती एक तुम्हाला कापराची वडी ठेवायची. 1 ठेवा, 4 ठेवा, 5 ठेवा, कितीही ठेवा, पण त्याच्यावरती कापराची वडी ठेवायची आहे आणि हा जो कापूर आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित करून हे जे तांदूळ पेटतील किंवा हे जे कापूर पेटेल याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरभर तुम्हाला पसरवायचा आहे. आता दिवा विझला तरीही चालेल, कारण हा जो दिवा आहे तो इच्छाप्राप्तीचा होता, जो 8च दिवस प्रज्वलित ठेवायचा होता, कारण दुसरा असा पण ऑलरेडी दिवा तुमच्या देवघरासमोर पेटलेलाच असेल. हा फक्त इच्छापूर्तीचा वेगळा दिवा होता. दिवा विझला तर मग तो काढून ना घासायला वगैरे ठेवून द्या, चालेल. पण हे जे तांदूळ आहे ते तुम्हाला प्रज्वलित करून, म्हणजे हे तांदूळ कापरासोबत पेटून याचा जो वास आहे, याचा जो सुगंध आहे तो संपूर्ण घरभर तुम्हाला पसरवायचा आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य बदल घडवेल.
तुमच्या अडलेल्या ज्या इच्छा असतील त्या या 7 दिवसांच्या आत पूर्ण होतील. कितीही कठीण मनोकामना असेल ती मनोकामना तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अष्टगंध असेल, अत्तर असेल, महाराजांची सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे. जेव्हा हे तांदूळ तुम्ही या गोष्टींमध्ये मिक्स कराल आणि जेव्हा पुरुष सूक्त जे महाराजांची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते, तर ही सेवा करत म्हणजे पुरुष सूक्त म्हणा, जेव्हा हे तांदूळ तुम्ही त्या दिव्यामध्ये अर्पण कराल आणि 8 दिवस अखंड हा दिवा तुम्ही प्रज्वलित ठेवाल, तेव्हा लक्षात घ्या तुमची जी इच्छा असेल ती दिवसेंदिवस रोज महाराजांपर्यंत त्याच प्रगतीने किंवा त्याच उत्कंठेने महाराजांपर्यंत पोहोचली जाईल. जेव्हा 8 दिवस होतील म्हणजे गुरुवार येईल, त्या गुरुवारापर्यंत कितीही कठीण इच्छा असेल, कितीही मोठी इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होईल आणि होईलच. आता ज्यांची 1 ते 2 दिवसात जरी इच्छा पूर्ण झाली, ताई माझं हे काम होतं, 2च दिवसात मी सेवेला सुरुवात केली आणि 2च दिवसात मला फरक आला. कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना 2 ते 3 दिवसातच रिझल्ट येतो. जरी 2 ते 3 दिवसात रिझल्ट आला तरी हा जो उपाय आहे तो तुम्हाला कंटिन्यू पुढच्या गुरुवारपर्यंत करायचा आहे. गुरुवारपासून स्टार्ट केली की पुढचा जो गुरुवार येईल त्या गुरुवारपर्यंत हा जो उपाय आहे तो तुम्हाला कंटिन्यू विश्वासाने मनापासून करायचा आहे. बघा, या एका उपायाने तुमच्या घरात किती मोठी बाधा असेल, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, तर त्या सगळ्या वाईट शक्तींचाही नाश होईल. कारण जेव्हा शेवटच्या दिवशी तुम्ही कापरासोबत हे तांदूळ जालाल तर त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असलेली बाधा, वाईट शक्ती त्या कापरासोबत जळून खाक होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होईल. तुमच्या घरामध्ये अखंड स्वामींची कृपा होईल. स्वामींची सेवा तुम्ही जेवढी मनोभावे कराल तेवढे लाभही तुम्हाला घडतात. फक्त विश्वास महत्वाचा आहे. हा एक उपाय केल्याने तुम्हाला बरेचसे अनुभव यायला सुरुवात येईल. फक्त मनापासून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ॲक्च्युली माझी तब्येत अजूनही ठीक नाहीये, मला बोलताही येत नाहीये. जर काही कळालं नसेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन आणि थोडंसं समजून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.